तीही प्रामाणिक उत्तरं. असं नाही की काहीतरी कुठेतरी थातूर मातूर थोतांड किंवा मनाला येईल ते काही चाललंय असं बिलकुल नाही. ह्याला सगळ्यांना शास्त्राचे संदर्भ आहेत आणि बऱ्याच गोष्टी तर आधुनिक विज्ञानाने सिद्ध सुद्धा केल्या आहेत. म्हणजे असं इथे काही नाहीये की काहीतरी आपलं असं काही नाहीये. हे सगळं काही आहे ना ते प्रमाणांना धरून आहे, प्रामाणिक आहे. जसं आहे तसं आहे असं हे ज्ञान आहे. आणि इथे उत्तरं आपोआप मिळायला लागतात. म्हणजे आपल्या मनात प्रश्न तयार झाला की त्याचं उत्तर पण मिळतं. इतकी जादू आहे, इतका चमत्कार आहे. आणि अनेक गोष्टी प्राप्त होतात. आणि आपलं म्हणजे असं नाहीये, आपल्या अपेक्षेच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टींची प्राप्ती होते. आणि हे सगळं आपल्याला स्वतःला अनुभवायचंय. इथे असं नाहीये की मी सांगते तुम्ही ऐकता, असं नाहीये. हे सगळं अनुभव घेण्याच्या गोष्टी आहेत. अनुभवाचं शास्त्र आहे. तर आता आपण सुरू करूया. मी एक मिनिट हा. माताजींनी टाकलंय, मी बघते जरा. हा, तर सर्वांनी बघा. तुम्ही चॅटबॉक्स वर जा. गेलात का? आणि मी आता हे म्हणणार आहे तर तुम्ही ते ऐकायचंय. आणि तुम्ही म्हणा, म्हणजे म्यूट राहून म्हणा. बघा, प्रयत्न करा मनापासून. थोडस अशुद्ध आहे हे, थोडस अशुद्ध आहे, पण ठीक आहे. तर मी सुरू करूया मंगलाचरण. आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. ऱ्हस्व दीर्घ यांना संस्कृत भाषेत खूप महत्व आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतेय, कारण आपण त्यांना काही महत्वच देत नाही. आपण हाक मारताना कशी मारतो? ए अर्जुन, ए संजय. पण हे अशुद्ध, संस्कृत भाषेत हे संबोधन अशुद्ध आहे. का माहितीये का? संजय, अर्जुन. तर अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा आपण न चा पाय मोडतो. पण अर्जुन कसं म्हटलं पाहिजे? संस्कृत मध्ये कसं म्हटलं जाईल? अर्जुन, 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 अर्जुन. म्हणजे न अर्धा आहे. संजय य अर्धा आहे. तर हे अशुद्ध आहे. तर अशुद्ध आहे म्हणजे आपण नकळत आपल्या तोंडाला जिभेला सवय झाली आणि आपण तसं बोलत राहतो. म्हणून आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काही मोठी ग्रंथ वाचायचे नाहीत किंवा काही कुठे त्रास घ्यायचा नाहीये. आपोआपच त्या माहिती व्हायला लागतात. आपल्याला आपोआपच त्या आपल्यात भिनायला लागतात. त्यामुळे एकदम सहजपणे होणार आहे. परमार्थ सहजपणे होणार आहे. मारून मुटकून होऊच शकत नाही. म्हणून ज्याला महत्व कळेल, ज्याच्यावर परमात्म्याची कृपा असेल, त्याला रस निर्माण होईल, तो रमून जाईल, त्याला आवड निर्माण होईल. सिरियल बघायला जितका आनंद मिळतो ना, पिक्चर बघायला जितका आनंद मिळतो, त्याच्या कित्येक पटीने मिळणारा इथे आनंद आहे. उगाच लोक इथे वळलेत का? उगाच एवढे संत महात्मे, एवढे त्यांनी अनुभव घेतला, त्यांना वाटतं इतरांनी पण घ्यावा. आणि म्हणून त्यांनी सर्व अभंग आपल्या महाराष्ट्राच्या भूमीची, आपण भागवत धर्माची पताका आहे, लक्षात घ्या. भागवत धर्म म्हणजे काय? भागवत महापुराणाला केंद्रस्थानी ठेवून जो धर्म निर्माण झाला तो भागवत धर्म आहे. भागवत धर्माची पताका घेतलेली आहे खांद्यावर. त्याचा उपदेश सर्व आलेला आहे. तर हे इतकं महत्व आहे. म्हणजे मी पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण काय? त्याचं महत्व पटलं पाहिजे. आणि ते पटतं. ते पटायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपोआप पटतं. कोणी कोणाला जबरदस्ती पटवून घेऊ शकत नाही. म्हणून आम्ही फक्त माध्यम आहोत. सर्वजण तुम्हाला मदत करतोय. आता त्याच्यात परमात्म्याची इच्छा आहे म्हणूनच हे घडतंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि किती आनंदाची गोष्ट आहे, मोहरून जायला पाहिजे की त्यांची कृपा आहे, त्यांचं लक्ष आहे आपल्याकडे. भगवंतांचं लक्ष आहे. देवी देवता तर आहेच. एकदा त्यांची कृपा झाली की देवी देवतांचीही कृपा होणार आहे. आणि आपोआप सगळं मिळणार आहे. योगक्षेमम वहाम्यहम. प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे. आहे त्याचं रक्षण होणार आहे, कुटुंबियांचं, संपत्तीचं, प्रत्येक गोष्टीचं. तर मी आता मंगलाचरण म्हणते, म्हणजे आपण कुठलाही विघ्न न येता आपला उत्तम अध्यायाचं हे व्हावं. आणि आजचा अध्याय ना खूप महत्वाचा आहे. तर म्हणून आधी मी सुरू करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते
गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वप्रथम श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी आपण प्रणाम करूया, त्यांचा आशीर्वाद घेऊया. त्यानंतर श्रील प्रभुपादांनी गीता यथारूप लिहिली आहे, तर यथारूप जशी आहे तशी गीता तिचा अभ्यास आपण करतो आहोत. त्यांनाही आपण सर्वजण प्रणाम करूया, त्यांचे आभार मानूया. श्री नामानिष्ठदास प्रभूजी इस्कॉन बँगलोर कुलाई तर यांच्यातर्फे अभ्यासक्रम चालू झालाय. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, ते अध्यक्ष आहेत आणि म्हणून त्यांच्यामुळेच आपण सर्व एकत्र आलेलो आहोत आणि हा सर्व अभ्यासक्रम त्यांनी केलेला आहे चालू. तर त्यांनाही आपण प्रणाम करूया. त्यानंतर आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखी माताजी आहेत, मनीषा माताजी आहेत, कार्तिकी माताजी आहेत. खूप मेहनत घेऊन त्यांनी हिंदीचा सगळ्या भाषेमध्ये तो वेगवेगळ्या भाषेत आहे तर तो मराठीतून यावा म्हणून प्रयत्न केला की आपल्यापर्यंत तो पोहोचावा. आणि म्हणून हा ऑनलाईन विनामूल्य अभ्यासक्रम आहे. भगवद्गीतेचा अभ्यास सोपेपणाने समजावा. गीता तशी म्हटलं तर कठीण आहे, म्हटलं तर सोपी आहे, तर ती सोपी व्हावी प्रत्येकाला. आणि याच्यासाठी हा अभ्यासक्रम एवढे सगळे परिश्रम घेऊन चालू केलेला आहे. तर त्यांना मी प्रणाम करते. आमच्या रेश्मा माताजी आहेत, योजना माताजी आहेत, संजना माताजी आहेत. त्या आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून इथे येतात, एक तास आपला वेळ देतात, तुम्हाला छान संस्कृत श्लोक म्हणून दाखवतात. योजना माताजी शुद्ध म्हणून दाखवतात. तर हे सगळं करतात, तर त्यांसाठी मी आपण सर्वांनी त्यांचा आभार मानलं पाहिजे. तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आपण सर्व वैष्णव भक्तांनाही मी आपणाला म्हणजे मी आपले स्वागत करते आणि आपल्या सर्वांनाही मी खूप खूप धन्यवाद देते, आपले आभार मानते की तुम्ही मला पण परत परत अभ्यास व्हावा माझा, मी पुन्हा पुन्हा हे वाचावं म्हणून मला तुम्ही प्रवृत्त करता आहात. तर म्हणून मी तुम्हा सर्वांची खूप 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 आभारी आहे. तर आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आजचा 8वा अध्याय आहे आणि आजच्या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. ब्रह्म तर ब्रह्मविद्या, ब्रह्मविद्या आहे, ब्रह्मज्ञान आहे. तर ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म म्हणजे आत्मा आणि परमात्मा. माताजी जरा कोणाचे म्यूट असते, म्यूट व्हा प्लीज, मध्ये चालू नका करू. बघा सोपा अर्थ आहे, सगळं सोपं आहे. जे आपल्या आजूबाजूला आहे आत्मा आणि परमात्मा म्हणजे ब्रह्म, आत्मा आणि परमात्मा. आणि ब्रह्मविद्या आत्म्याची माहिती करून देणारी, परमात्म्याची माहिती करून देणारी जी काही माहिती म्हणजे जे काही ज्ञान, ती सर्व ब्रह्मविद्या आहे. तर अक्षर ब्रह्मयोग असं या अध्यायाचं नाव आहे. प्रत्येक अध्यायाच्या नावाची सुरुवात आहे ना त्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. तर इथे अक्षरम पासून सुरू होतं, अक्षरम ब्रह्म म्हणून ह्याचं नाव आहे अक्षर ब्रह्म. आणि अक्षर म्हणजे काय? तर क्षर ज्याचा कधीही होत नाही, ज्याचा नाश होत नाही, ज्याचा क्षय होत नाही, जे कधीही कमी होत नाही, त्याला म्हटलं जातं अक्षर. तर असं अक्षर आत्मा, अक्षर परमात्माचा योग असा या अध्यायाचं नाव आहे. तर त्याचं आपण आज बघणार आहोत. कारण हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण कधी मरूच नाही, आपण कधी म्हातारच होऊ नये किंवा आपल्याला आजार होऊच नये. तर असं मृत्यूची भीती प्रत्येकाला येते. त्या मृत्यूच्या भीतीतून मुक्त करणारा हा अध्याय आहे. यात सर्व माहिती दिलेली आहे की मरणासमयी, आता हे मरण काय कधी येणार आहे, प्रत्येकाला वाटतं की काय. खरं तर कोणी बोलतच नाही मरणाबद्दल, किंवा आजूबाजूला आपण अनेक ठिकाणी बघतो असे मृत्यू घडलेले, पण आपल्याला भीती वाटते. तर आपल्या मनामध्ये ती भीती आहे. आणि कारण भीती असल्याने अनेक गोष्टी आहेत. माझं काय होणार, माझ्या कुटुंबियांचा वियोग होणार, माझं इतकी वर्ष सांभाळलेल्या गोष्टी नाहीशा होणार, देह नाहीसा होणार, नाव नाहीसं होणार, सन्मान नाहीसा होणार,
घर दार गाडी बंगले जे जे काही आपण कवटाळून ठेवलंय ते नाहीसं होणार आहे याची भीती थरकाप उडवते आपल्या मनाचा. आणि याची तयारी हे सगळं सहजपणे घडावं, आनंदाचा पूर्ण उत्सव व्हावा. मृत्यू हा पण आनंदाचा उत्सव. प्रत्येक गोष्ट आता ही आनंदीच आनंद. हे कधी घडेल जेव्हा ज्ञान होईल. आणि हे सगळं ज्ञान देण्यासाठी भगवद्गीता आहे. तर म्हणून आता हा जो आपण अध्याय ना तो खूप महत्वाचा आहे. कारण आपल्याला तो अमर करतो, अजरामर करतो. अजर आणि अमर दोन्ही करतो आपल्याला. आपण आहोत पण आपण विसरलो आहोत. तर ते आठवून देणारा अध्याय आहे की अक्षर ब्रह्म, अरे तू अमर आहेस वेड्या. तू काय म्हणतोयस की सगळं नाशवंत आहे? तू विचारच करू नको, कारण तू अमरच आहेस. तू अक्षरच आहेस. तू आत्मा आहेस. अर्जुना तू आत्मा आहेस, तू देह नाहीये. आत्मा म्हणजे आत या शब्दापासून आत्मन असा तो शब्द आहे. आत्मन म्हणजे दोन अर्थ आहेत त्याचे. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. तो जर समजला तर ती गोष्ट पण समजते. आता आत्मन म्हणजे आत याचा अर्थ अभ्यंतर. बघा आपण एकतर बाह्य जगामध्ये फार घडून गेलेलो आहोत आजकाल, बहिर्मुख झालेलो आहोत. पण काही काळ आपण काढतो आणि आपण अंतर्मुख होतो आणि आपल्या आत जाऊन विचार करायला लागतो. तर बहिर्मुखता आणि अंतर्मुखता, अंतर्मुखता महत्वाची आहे. जर अंतर्मुख व्हायला आपण शिकलो तर हे अंतर्मुख होण्यासाठी, म्हणून मी आता हे जो आपण जे अक्षर ब्रह्मयोग शिकतो, आत राहणारा तो आत्मा. आतमध्ये पोचायचं असेल तर बाहेरून आपल्याला आत यावं लागेल, उलट वळून अंतर्मुख व्हावं लागेल. जेव्हा अंतर्मुख होऊ तो पण तेव्हाच आपण त्या आत्म्यापर्यंत, आत असलेल्या आपल्या स्वतःपर्यंत पोहोचू. तर स्वतःपर्यंत पोहोचण्याची यात्रा आहे. बाहेरचं आवरण आहे, आपला देह आवरण आहे, आपले हात पाय आपल्याला साधन दिलेलं आहे. त्यात राहायला गाडी दिलेली आहे, नगर दिलेलं आहे, पुरी दिलेली आहे, घर दिलंय आपल्याला. हॉटेलमध्ये राहावं तसं आपण राहतो. जसं हॉटेल सोडून जावं लागतं तसं कधी ना कधी हे जग, हा देह सोडावा लागणार आहे. आणि हे अटळ सत्य आहे, हे बदलणार नाहीये. जन्म घेतला तेव्हा मृत्यू येणारच आहे. मग त्याला जाणून अगदी आपण जर जागरूकतेने ह्या गोष्टी केल्या तर भीतीच राहणार नाही, चिंताच राहणार नाही, शोकच राहणार नाही. प्रत्येक क्षण आनंदाचा क्षण असले, कसलीही भीती नाही. आणि कधी असं घडतं जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा आपल्याला कळतं की कोणीतरी आहे आपल्या पाठीशी, कोणीतरी आहे आपलं रक्षण करणारा, कोणीतरी आहे प्रत्येक क्षणी सांभाळतोय, कोणीतरी आहे जो उचलून घेणार आहे आपल्याला कठीण समयी, कोणीतरी आहे तो हृदयाशी धरणार आहे, कोणीतरी आहे तो हात देणार आहे आणि हात सोडणार नाही आपला. असं जेव्हा कळतं तेव्हा मग आपल्याला आपली सगळी कोणतरी आपल्या बरोबर आहे तो सतत प्रत्येक क्षणी असणार आहे असं जेव्हा कळलं, आणि तो कोटीच्या कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे ते, मग कसली भीती. म्हणून आहे तर आता आपण ह्या अध्यायाला सुरुवात करूया. तर हा जो अध्याय ना, बघा हे खरं म्हणाल ना तर जर आपण सहज असं वाचत गेलो ना तर थोडं कठीणच आहे. भगवद्गीता कठीण आहे म्हणजे की आपल्याला तो उलगडून पाहावा लागतो, अर्थ समजून घ्यावा लागतो, त्यात आपल्याला बुडी मारावी लागते या अथांग ज्ञानाच्या डोहात. तेव्हाच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं, प्रगट होतं आपल्या समोर. आतून आपल्याला जाणवायला लागतं, आतून आपल्याला कळायला लागतं. अरे वाटतं अरे मला तरी, अरे मला सगळं कळतंय. अरे ही तर भगवद्गीता इतकी सोपी आहे, इतकी सोपी आहे. अरे मला तर वाटलंच नव्हतं, असं आपोआप वाटायला लागतं, इतकी ती सोपी आहे. आणि म्हणून थोडस सुरुवातीला समजावायची गरज असते. अर्थ जो असतो आणि श्लोक जो असतो तो पटकन असा वाचला तर कधी कधी समजत नाही. म्हणूनच हा अध्यायाचा पूर्ण हे. तर आता तुम्हाला सांगते बघा, आता ही गरज काय आहे, तर मृत्यूची वेळ येते तेव्हा आपली शारीरिक कार्य विस्कळीत होतात, मन अस्वस्थ होतो, आजार असतात. आणि अशावेळी भगवंतांचं स्मरण कसं करणार? तेव्हा मन इतकं, मनामध्ये इतके विचाराचे हेलकावे असतात, इतकी अस्वस्थता असते, इतकी शुद्धपणा असतो त्या मृत्यू समयी. म्हणून अशा वेळी कुलशेखर महाराज, त्यांना भक्त श्रेष्ठ म्हटलेलं आहे, तर ते म्हणतात की अरे असं नको भगवंता, बघा भक्त काय मागतात ते बघा, त्याच्यावरनं समजेल की त्यांची काय अवस्था आहे. ते म्हणतात मला निरोगी अवस्थेत मृत्यू होऊ दे. आपल्याला तर आजार पण आला तरी वाटतं की त्याला आता आपण आयसीयूत ठेवून वेगवेगळे इंजेक्शन घेऊन बरं व्हावं, पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये यावं. आपल्या प्रत्येकाला नॉर्मल आहे, मी काही ॲबनॉर्मल नाहीये. पण जे भक्त आहे, ज्यानं हे अनुभव घेतलाय, ज्ञान झालंय, त्यांना दिव्य दृष्टी मिळाली आहे, त्यांना हे आतून कळलेलं आहे खरं काय आहे. ते म्हणतात की अरे, भगवंतांना असं म्हणत नाहीत की मला आजार पण झाला आता मला नको, मला वाचव वाचव देवा, धाव धाव धाव, असं काहीच म्हणत नाहीत. उलट ते म्हणतात की मला निरोगी अवस्थेतच मृत्यू यावा, कारण त्यावेळी कदाचित माझा कंठ रुद्ध होईल, मी तुमचं नाव घेऊ शकणार नाही, मी तुमचं आठवण करू शकणार नाही. तर देवा आता मी चांगला आहे, मला तुझं नाव आठवतंय, त्याच वेळी जर माझा मृत्यू आला तर हा 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 काय मजा आहे, म्हणजे काय त्यापेक्षा काय दुसरं दिव्य असणार आहे. म्हणजे अशी अवस्था भक्तांची असते. तर आता अर्जुन इथे सगळं प्रयाण काले, इथून जेव्हा प्रयाण करावं लागणार आहे, हे सोडून जावं लागणार आहे, तर त्यावेळेची अवस्थेचं वर्णन आलेलं आहे.
तर आता हे सगळं इतकं सुंदर आहे आणि रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत. आपल्याला अनेक गोष्टी असं आहे की अरे या तर मला माहिती होत्या असं पण वाटेल. तर आता आपण म्हटलं, अर्जुनाने विचारलं, हे भगवंत, हे परमपुरुष, सर्वश्रेष्ठ पुरुष, ब्रह्म म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं, ब्रह्म म्हणजेच आत्मा आहे. ब्रह्म म्हणजे आत्मा पण आहे आणि परमात्मा पण आहे. आत्मा म्हणजे काय, आता तो ब्रह्म म्हणजे काय हे विचारतोय आणि परत आत्मा म्हणजे काय हेही विचारतोय. सकाम कर्म काय आहेत? काम, काम म्हणजे इच्छा, कर्म म्हणजे कृती. आता आपण सकाळी उठतो, काही काही कर्म अशीच असतात, रोज दात घासणं, आंघोळ करणं, नंतर रोजची आपली काय रोजची आपली दैनंदिन कामं करणं, ही रोजच्या कृती आहेत. तर त्या आपल्या हातून नकळत घडत असतात, सवयीच्या गोष्टी आहेत. तर यांचं काही चांगलं वाईट नसतं, कारण त्या रोजच्या गोष्टी आहेत. पण काही अशी कृती आहेत, काही अशी कर्म आहेत की काही चांगल्या कृती घडतात, त्या आपल्या पुण्यामध्ये जातात, आणि काही वाईट कर्म आपण करतात, चुकून कळत नकळत घडतात, तर ती सगळी पापकर्म आहेत. मग त्याचं काहीतरी भोगावं लागणार आहे आपल्याला. तर अशी कर्म रोजच्या रोज आपण नवीन नवीन कर्म करतोय, नवीन नवीन कृती करतोय, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. पण आपल्या हे लक्षात येत नाहीये की कर्म आपल्याला बंधनात टाकतायत, बांधून टाकतायत, साखळ दंडाने कसं बांधून टाकावं तसं. आणि मग अशी जर परिस्थिती असेल, आपल्याला जर बंधनात टाकत असेल, तर आपल्याला मुक्त कसं होता येईल? मग कर्माचा सिद्धांत जाणला पाहिजे. म्हणून सकाम कर्म, काम म्हणजे इच्छा. आता मी एखादी गोष्ट करणार, मी काही केलं कोणासाठी, मी लेक्चर घेतलं, तर लोकांनी माझी वाहवा केली पाहिजे किंवा मला परतफेड म्हणून काहीतरी दिलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवून जर घेतलं, तर ते सकाम कर्म आहे. कारण माझी काहीतरी इच्छा आहे, माझं काहीतरी कामना आहे, आणि मला काहीतरी परतफेड हवी आहे, माझी अपेक्षा आहे की मला काहीतरी परतफेड म्हणून मिळालं पाहिजे, म्हणून मी हे करणार आहे. असं प्रत्येक गोष्ट आपण जी करतो ना, त्याच्यामध्ये स्वार्थ दडलेला असतो की मला काय मिळणार, माझा काय फायदा आहे. आपण मनामधून ते सगळं तुलना करतो सगळं, आणि मग ठरवतो की आपल्याला हे करायचं की नाही. माझ्या फायद्याचं असेल तर मी करणार, नाही तर करणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या दिवसभर चाललेल्या असतात की मी कोणाला तरी काहीतरी देणार, मग त्याने मला काहीतरी दिलं पाहिजे. तर ह्याला अपेक्षाने केलेलं काम किंवा इच्छेने केलेलं काम, तर ते काय आहेत, ही भौतिक सृष्टी काय आहे. बघा, सृष्ट म्हणजे निर्माण नवीन निर्माण होणं. खरं तर नवीन काहीच निर्माण होत नाही. एनर्जी कधीच, ती फक्त रूपांतरित होते. मग काय आहे, मग आपण पाहतो ते काय आहे, भौतिक सृष्टी काय आहे? तर हे जे जगत आहे ते व्यक्त झालेलं आहे, आणि मग ते थोडा काळ राहिलंय म्हणून ते दिसतंय काहीतरी आहे, डोंगर, दर्या, आजूबाजूचा भौतिक निसर्ग. मग ते पुन्हा थोडा वेळ राहणार आहे आणि पुन्हा ते अव्यक्त अवस्थेत जाणार आहे. म्हणजे व्यक्त होणं, प्रगट होणं, उघड होणं, आपल्याला दिसणं, जाणवणं, ते राहणं काही काळ, आणि मग थोड्या वेळाने पुन्हा अव्यक्त म्हणजे अप्रगट होणं, म्हणजे आपल्याला दिसेनासं होणं. तर अशा रीतीने या 3 टप्पे आहेत महत्वाचे, म्हणून सत्व रज तम आहेत. लक्षात घ्या, 3 गोष्टींची गरज काय आहे? काहीतरी व्यक्त व्हावं लागतं, ते काही काळ राहतं आणि पुन्हा अव्यक्तावस्थेत जातं. जीवात्मे असेच आहेत, व्यक्त होतात, थोडा काळ राहतात, पुन्हा अव्यक्तावस्थेत जातात. तर हे समजलं ना एकदा की सगळं समजतं. तर भौतिक आणि आध्यात्मिक दोनच गोष्टी आहेत. भौतिक जगत आहे, भौतिक सृष्टी आहे, आध्यात्मिक जगत आहे, आध्यात्मिक सृष्टी आहे. जे काही पंचमहाभूतापासून बनलंय ते भौतिक भूतांपासून बनलेलं, आणि जे काही आत्म्याशी संबंधित आहे ते सगळं काही आध्यात्मिक. तर अशा रीतीने ते काय आहे बाबा, आणि देवता कोण आहेत? आपण देवता आपल्याला माहितीच्या आहेत, परिचयाच्या आहेत. इतकी देवळं, मंदिरं आपण मागतच असतो. आपल्याला मंदिर दिसलं, आपले नकळत हात जोडले जातात, देवा मला अमुक दे, देवा मला तमुक दे. आपण उपासना करतो, स्तोत्र म्हणतो, वेगवेगळे सहस्रनाम, कवच, वेगवेगळ्या पूजा, वेगवेगळ्या उपासना. आपल्याला कोणीतरी सांगितलं की आपल्याला पट्टा आपण करतो. करणं चुकीचं नाहीये, पण ते करण्यामागचा हेतू, अर्थ जाणलं पाहिजे. त्यानंतर कृपया मला हे समजावून सांगा. तर म्हणता मधुसूदन, यज्ञाचा अधिपती कोण आहे? आता यज्ञ महत्वाचे आहेत, आपण प्रत्येकाने यज्ञ केले पाहिजेत. पण यज्ञ करायचं म्हणजे भरपूर पैसा घालवायचा, भरपूर वेळ द्यायचा, यज्ञाची वेदी, पुरोहित, हे काही नाहीये. यज्ञ रोजचीच कर्म यज्ञ आहेत. तर ह्यांचा अधिपती कोण आहे? सगळ्यांचा जो मुख्य जो आहे तो कोण आहे? आणि या देहामध्ये कसा राहतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात? म्हणजे मृत्यूची स्थिती, अर्थात ज्याने मृत्यू समोर ठाकलाय, युद्ध होणार आहे, आता आता काही घडू शकतं, कुठल्याही क्षणी मृत्यू होऊ शकतो. मग मृत्यू समयी काय अवस्था आहे? पहिला तर हाच मनात मृत्यू समोर दिसतो, तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनातला विचार आहे की माझं आता काय होणार आहे, मृत्यू समयी काय अवस्था असणार आहे. तर हाच प्रश्न अर्जुनाच्या मनात आला, कारण आता मृत्यू कधी येणार आहे, युद्ध होणार आहे. मग त्यामुळे तो विचारतो की मृत्यू समयी तुम्हाला हे भक्त कसे जाणू शकतात? भगवंता सांगा, तुमच्याशिवाय दुसरं कोण सांगणार? कारण तुमच्यासारखं सर्वज्ञ कोणीच नाहीये.
मग आता आपण 7व्या अध्यायात जाणार आहोत. मागे मी काल तुम्हाला हे 2 श्लोक सांगितलं होतं, नंतर सांगते. तर ते 8व्या अध्यायात आलेले आहेत म्हणून. तर याच्यामध्ये हे गरज काय ना, मी तुम्हाला पटकन सांगते. बघा, आईच्या गर्भात जेव्हा आपण जन्म घेतला, आपण आईच्या गर्भामध्ये होतो. तिथे एवढासा तो गर्भाशय, हालचाल करायला जागा नव्हती. तिथे आपण उलटसुलट फिरत होतो. तिथे कोंडलेलो होतो आपण त्या गर्भाशयातल्या पदार्थाबरोबर. तेव्हा ज्ञान असतं आणि तेव्हा म्हणतो परमात्म्या वाचव, मी पुन्हा असं काही वाईट कर्म करणार नाही, मी तुझी भक्ती करेन, पण मला ह्याच्यातून तू बाहेर काढ, असं म्हणतो. पण जेव्हा आपण बाहेरच्या जगात येतो, पहिला टाहो फोडतो आणि प्रकृतीच्या संपर्कात येतो, त्रिगुणांच्या मायेच्या संपर्कात येतो, सगळं विसरून जातो. आपल्याला काही आठवत नाहीये गर्भाशयातलं. आणि मग अशा वेळी आपलं सगळं चालू झालेलं आणि सगळं विसरून आपण बद्ध झालो. आता बघा, मृत्यू गरुड पुराणामध्ये म्हटलेलं आहे. जेव्हा मृत्यू होतो सामान्य माणसाचा, बघा भक्ताचं वेगळंच आहे सर्व, भक्ताचं पूर्ण वेगळंच, सगळं वेगळंच आहे त्याचं सगळं. ते तुम्ही म्हणाल तर सामान्य मनुष्य आणि भक्त यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून आपल्याला भक्त बनायचंय, यासाठी बनायचं नाहीये, काही हवं म्हणून बनायचं नाहीये. तरी भक्त म्हणजे कोण? भजन करणारा जो भक्त आहे त्याचे सगळे नियम वेगळे आहेत. आता सामान्य माणसाला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हजारो विंचू एकाच वेळी जसे चावतील तशी यातना त्या पापी मनुष्याला होते. कारण तो सामान्य व्यक्ती आहे, त्याला भगवंतांचे काही माहिती नाही, अनेक पापकर्म घडत चाललेले आहेत. तर असं गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे. तर असा मृत्यू येतो, तर मृत्यू भीतीदायकच आहे, त्याच्यामुळे वेदना देणारा, यातना देणारा. मग म्हातारपण आलं की शरीर थकून जातं, दात पडतात, डोळ्याने दिसत नाहीये, पाठ वाकलेली आहे, केस कमी झाले, टक्कल पडलंय, आरशात बघायलाही होत नाही, सुरकुत्या पडलेल्या आहेत, वेगवेगळे आजार येत आहेत. अशा अवस्थेत आपण आहोत. मग अशा वेळी हे पुन्हा पुन्हा घडतंय, प्रत्येक जन्मात घडत चाललेलं आहे. आणि म्हणून जरा मरण मोक्षाय मामाश्रित यतंती ते ब्रह्म तद विदु कृष्णम अध्यात्मम कर्म चाखिलम. जन्म, आपण गर्भाशयातून जन्म घेतोय, 9 महिने त्या आईच्या पोटात तो आता ते सगळं वेगळंच शास्त्र आहे. तर ते आपल्याला पुढे पुढे सगळा अभ्यास आहे. तर आपण आता जेवढं आवश्यक आहे तेवढंच बघू. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही आपल्या खऱ्या समस्या आहेत. पण आपल्याला वाटतं आपल्याकडे हे नाहीये, आपल्याला ते नाहीये. खऱ्या या आपल्या प्रत्येकाची संकट, समस्या, प्रश्न हे आहेत. जरा आपल्याला म्हातारपण येणार आहे, आपल्याला आजार होणार आहेत, आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय, पुन्हा पुन्हा मृत्यू. तर म्हणून या खऱ्या समस्या आहेत. म्हणून याच्यापासून जर मुक्त व्हायचा प्रयत्न, जर समस्या आहेत ते कळलं, म्हातारपण नको असेल, आजारपण नको असेल, त्रास नको असेल, तर असा जो बुद्धिमान मनुष्य आहे तो माझ्या भक्तिमय सेवेद्वारा माझा आश्रय घेतो. कारण जेव्हा आपण मायेच्या आश्रयाखाली आहोत तर माया म्हणेल तसं करावं लागतंय. पण जेव्हा भगवंतांच्या आश्रयाखाली जाऊ, त्यांचा आधार घेऊ, तेव्हा मग माया त्यांच्या अधिपत्याखाली आहे. मग मायेतून आपण मुक्त होऊन जाऊ. लक्षात घ्या, मायेतून मुक्त होणं कठीण आहे, अनेक जन्मानंतर पण शक्य नाहीये. पण एकदा भगवंतांचा आश्रय घेतला की मायेतनं आपण मुक्त होऊ शकतो. तर हा त्याच्या मागचा सिद्धांत आहे. म्हणून आपल्याला आध्यात्मिक क्रियांचं ज्ञान असलं पाहिजे, सगळं माहिती असली पाहिजे. साधिभूता दैवम माम साधी अज्ञैच ये विदुः प्रयाण काले पिच माम ते विदुर्युक्त चेतसहा. म्हणजे असे जे आहेत की आता कसं आहे, जर मृत्यू समय कधी आठवण होणार? जेव्हा सर्व काही परमात्मा आहे हे जेव्हा आपल्या मनामध्ये ठसेल, जे काही सृष्टीत आहे ते सर्व काही परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे, सर्व चराचरामध्ये परमात्मा आहे. हे नुसतं माहिती होऊन भागणार नाहीये, हे प्रत्येक क्षणी आठवलं पाहिजे. जेव्हा आपण कोणाकडे बघू तेव्हा त्याचं बाह्य आवरण, त्याचा देह न दिसता त्यातला परमात्मा दिसला पाहिजे, त्यातला आत्मा दिसला पाहिजे, तरच ते आत्म्याचं दर्शन आहे. त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. की आजूबाजूला बघितल्यावरती दगड दिसतच नाहीये, वृक्ष दिसतच नाहीये, पशुपक्षी दिसतच नाहीये, माणसं दिसतच नाहीये, सर्वच तो परमात्मा आपल्याकडे बघतोय किंवा तो आत्मा दिसतोय. अशी अवस्था कशी प्राप्त होणार? तर ज्ञानचक्षु, डोळे आपले ज्ञानाचे बनले पाहिजेत, दिव्य दृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ही आपल्याला भगवद्गीता प्रदान करते. मग आपल्याला माहितीये की सगळं काही दिसतंय आजूबाजूला, त्याचा संचालक कोण आहे? तर भगवान आहेत, देवता, ज्यांच्याकडे आपण मागतो. मला पैसे हवेत, अमुक हवं, तमुक हवं, गाडी पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, नंतर माझं आयुष्य उत्तम दे. तर त्या देवी देवतांचे नियंत्रक सुद्धा ते आहेत. आणि सर्व यज्ञांचे अधिष्ठाते म्हणजे मुख्य कोण आहेत यज्ञाचे? तर ते भगवान आहेत. आता हे ज्याला कळलं की ते इतके महत्वाचे आहेत, आणि प्रत्येक क्षणी जर त्यांची आठवण आधीच राहायला लागली तर मृत्यू कुठल्याही क्षणी येऊ दे, मी त्याला तर हसत सामोरं जाईन. कारण त्या क्षणी मला परमात्म्याची आठवण होणारच आहे, कारण प्रत्येक क्षणी होते. मग अशा वेळी प्रत्येक क्षणी होते, तर मग नवीन काही आता नवीन गोष्ट नाहीच आहे. जो क्षण मी जगतोय तो वर्तमान काळातला क्षण आहे, तो आनंदाचा आहे, मला चिंता नाहीये भविष्य काळाची, आणि भूतकाळाचा मी विचारच करत नाही. घडलं ते घडून गेलं माझ्या आयुष्यात. पुढची स्लाइड.
तर अशा रीतीने ब्रह्म कोण आहे, तर ब्रह्म जीव आहे आणि आत्मा आणि परमात्मा म्हणजे ब्रह्म आहे. अध्यात्म की जो अध्यात्म अधिआत्म आत्म्याशी संबंधित. आता जीवाचा स्वभाव, आपला स्वभाव काय आहे प्रत्येक आत्म्याचा, की भगवंतांची सेवा करणं, भगवंतांवर प्रेम करणं, हे खरं अध्यात्म आहे. लक्षात घ्या, अध्यात्म बाकी आहे ते आत्म्याचं मेन काय आहे गुण, की भगवंतांशी जोडलेलं राहणं. कारण आपण जोडलेलेच आहोत, आपण भले विसरलेलो असलो तरी. आणि कर्म म्हणजे काय, तर चांगलं कर्म आणि वाईट कर्म, पाप आणि पुण्य. आपल्याला भीती वाटते पापाची, भीती वाटते दुःखाची, पण ते का दुःख भोगावी लागतात हे याच्यामुळे समजतं. ही भौतिक शरीराकडे आपल्याला शरीर प्राप्त होतं, त्याच्यामुळे नवीन शरीर जेव्हा आपण कर्म करतो, नवीन शरीर पुढच्या जन्मात आपल्याला त्याच्यावर अवलंबून आहे, कर्माच्या बीजांवर. अधिभूत, भूत म्हणजे पंचमहाभूत, त्यांच्याशी काय संबंधित आहे, आजूबाजूचा भौतिक निसर्ग. आपण बघतो देह, आता इथे देहाचा विचार करा, की वृक्षाचा देह आहे, त्यात एक राहणारा आत्मा आहे. नंतर एक दगड आहे, त्या दगडाचं वरचं आवरण आहे, त्यात राहणारा जीवात्मा आहे. असं माणूस आहे, पशु आहे, पक्षी आहे, त्याचा एक पक्षाचा देह आहे, त्यात राहणारा आत्मा आहे. म्हणजे हा अधिभूत म्हणजे भौतिक गोष्टीशी संबंधित सर्व काही. अधिदैव, दैव म्हणजे देवता, सर्व काही देवता आहे, सर्वोच्च देवी देवता, त्यांचा समावेश भगवंतांच्या विराट स्वरूपात आहे. ते त्यांचे अवयव आहेत, ते त्यांच्यासाठी कार्य करतायत देवी देवता. अधियज्ञ, यज्ञ खरा कोणता आहे, तर त्यागाचा आनंद घेणारा. यज्ञाचा अधिष्ठाता परमात्मा आहे, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. बघा, जर आपल्यावर कोणाचं लक्ष असेल तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक क्षणी कोणतरी बघतंय, तर वाईट कर्म कर्म घडणारच नाही आपल्याकडनं, सगळं चांगलंच घडेल, उत्तमच घडेल. कारण कसं आहे, चोर कधी चोरी करतो अंधारात, आता हे खरोखरची गोष्ट आहे, त्याला असं वाटतं की कोणी आपल्याला बघत नाहीये, मग तो वाईट कर्म करायला प्रवृत्त होतो. पण जर त्याला कळलं की आपल्यावर हवालदाराची नजर आहे, तर तो सासुरासारखाच वागणार आहे. आणि मग असं वागता वागता वागता, जर आपल्या प्रत्येक क्षणावर त्यांची नजर आहे, प्रत्येक क्षणाला ते साक्षी आहेत, प्रत्येक क्षणाचे ते द्रष्टा आहेत, मग असं असल्यावरती आपल्या हातून वाईट कर्म घडणारच कशी. आपण प्रत्येक कर्म सावधपणेच करू, कोणीतरी आपल्याला पाहणार आहे म्हटल्यावरती. तर म्हणून मृत्यूच्या वेळी कृष्णांचं स्मरण कसं करावं, तर शेवटच्या क्षणी काही अचानक आठवणार नाहीये. आयुष्यभर तुम्ही जे कराल ते शेवटच्या क्षणी आठवतं. शेवटच्या क्षणी तो तेव्हा पिक्चर सारखं समोरून जातं आपल्या सर्व आयुष्य, की आपण काय काय केलंय आतापर्यंत. जर आपण उपासनाच केली असेल, भक्तीच केली असेल, प्रत्येक कर्म त्यांच्यासाठी केलेलं असेल, तर आपोआपच तो भक्तिमय चित्रपट असणार आहे पूर्ण आपल्या डोळ्यासमोरून जाणारा. आणि प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आपण केलेलीच आहे, तीच साधना आहे, तीच उपासना आहे, तोच यज्ञ आहे. त्यांची आठवण ठेवा, प्रत्येक क्षणी ठेवायचा प्रयत्न करा. विसरलात, लक्षात आलं, पुन्हा आठवण करा. आणि करता करता ती आपोआप राहते, काही मुद्दामून नाही करावं लागत. आणि मग अशा रीतीने त्यांचं स्मरण शेवटच्या क्षणी होतं, म्हणून सदैव राहिलं पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हो बरोबर मारुती प्रभूजी, भगवान श्रीकृष्णामध्ये लीन होणे. जय योगेश्वर. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटलं जातं. अविनाशी म्हणजे ज्याचा विनाश होत नाही, जो कधी, आपण कोण, आपला विनाश होत नाही. आपल्याला मृत्यूची भीती वाटते, पण एवढंच आपलं आयुष्य नाहीये या जन्मापुरतं. आपले अनेक जन्म झालेले आहेत आणि पुढे आता जर आपल्यावर आहे हात शेवटचा, त्याच्या पुढचा आपली उन्नती करून इतरांनाही मदत करणं, किंवा मग अनेक जन्म घेणं आहे. मग वृक्षाचा आहे, दगडाचा आहे, ते किती अधोगती होईल सांगता येत नाही. पण मग अशा वेळी, असं वेळी सावध राहून जो क्षण आहे त्याचं सोनं केलं पाहिजे. पण आपण कसे आहोत, दिव्य अविनाशी आणि अविनाशी म्हणजे कधीही नाश होत नाही. आपण देह घेतो सोडतो, आपल्याला स्मृती फक्त या जन्माची असते. मागच्या जन्माचं कोणाला आठवतंय का, तर नाही. तर ब्रह्म तो आहे, अविनाशी दिव्य जीव, आणि त्याचा जो नित्य स्वभाव आहे ते अध्यात्म आहे, आत्म्याशी संबंधित असलेली गोष्ट. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात. सकाम कर्म म्हटलंय बघा मुद्दामून, कारण आपण स्वतःसाठी कर्म करतोय, काहीतरी इच्छेने कर्म करतोय, किंवा कुठली तरी अपेक्षा ठेवून कर्म करते. आई पण करते ना जेवण, कधी कधी निष्काम असतं कर्म, की बाबा माझ्या माझ्या पोराबाळांसाठी मी प्रेमाने करते, त्यांना खाऊ घालावं म्हणून. पण जर मनात इच्छा असेल की त्यांनी म्हणावं की छान बनलंय आज जेवण, छान आमटी आहे, छान आज बनली, आज भाजी किती मस्त बनली आहे, किंवा किती दमलीस आई तू, ही प्रत्येकाची इच्छा असते, अपेक्षा असते. पण असं जरी असलं, म्हणून जेव्हा मनामध्ये कसलीही अपेक्षा नसेल तेव्हा दुःखच होणार नाही. कारण दुःख काय होतंय आपल्याला ह्याचा आधी विचार केला पाहिजे ना, कारण आपण अपेक्षा करतोय सगळ्यांकडनं, मग त्या पूर्ण झाल्याने की दुःख होतं. नवरा चांगलं बोलला नाही, दुःख झालं. आज आज माझ्याकडे हे सगळे फोनमध्ये डोकं घालून बसले होते, कोणी भाजी धड खाल्लीच नाही, दुःख झालं. अशा फालतू फालतू गोष्टींचं दुःख करतोय आपण, काही कारण नसतं, आणि अपेक्षा ठेवतोय म्हणून दुःख होतंय.
आणि म्हणून हे सकाम कर्म आहेत. आणि मग ते आपल्याला नवीन नवीन देह निर्माण करण्यासाठी सकाम कर्म, कारण स्वतःसाठी केलंय ना कर्म, मग त्याचं तुम्हाला काय तो करायला म्हणजे त्याचं काही चांगलं वाईट तुम्हालाच भोगायला लागणार आहे. परमात्म्याशी करायचा विचार केला, आपली कर्म आपलीच कर्म तर त्यांच्यासाठी केली तर मग सगळं काही त्यांचं, माझं काहीच नाहीये आयुष्यात. पुढची स्लाइड माताजी. हरे कृष्ण माताजी. बाजूला बघताय तुम्ही सगळं आपलं शरीर कसं बदलत जातं, शरीर बदलतंय, ते नाहीसं होतं, टाकलं जातं. हरे कृष्ण रेश्मा माताजी. अरे माताजी कुठे गेल्या? एकच मिनिट माताजी, मी कॉल करते त्यांना. हा हा, बरं बरं. हा तर तेच आहे की बघा, हे भगवद्गीता म्हणजे काही वेगळं नाही, काही हे लक्षात घ्या, हे आपलं आयुष्य आहे. आपल्याला शिकवतंय, आपल्याला वेगवेगळे, आपण युट्यूब वरनं जे वेगवेगळे बघतो गोष्टी, तर हे सगळं आपल्याला ज्ञान, भगवद्गीतेत जे ज्ञान आहे ते इतरत्र कुठेही नाहीये. आणि जे काही सर्व इतरत्र ज्ञान आहे ते सर्व काही भगवद्गीतेत आहे. हे तुम्ही एकदा भगवद्गीता शिकली की दुसरं काही शिकायची गरज नाहीये. तर हे देहधार्यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, देहधार्यामध्ये म्हटलंय बघा, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. देह धारण केलाय, अशा सगळ्या देहधारामध्ये तू श्रेष्ठ आहेस. निरंतर परिवर्तनशील, परिवर्तनशील म्हणजे बदलणारी. आपण आपल्या आजूबाजूला पण बघतो, डोंगर आहेत त्यांची झीज होते, नद्या मार्ग बदलतात, नद्या आपल्या आजूबाजूच्या गोष्टी बदलत जातात. आपल्या आजूबाजूला आता कित्येक वर्षापूर्वी जे आपले फोटो असतात आपण आता बघितले तर अरे 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 किती बदललंय. आपण स्वतःकडे पण बघतो, अरे आपण कसे होतो तेव्हा दिसत, आता कसे दिसतो आहोत. तर आपल्याला ते सगळं आठवतं की अरे मागच्या वेळी आपला असा असा आपण दिसायचो, आता आपण असे दिसतो. कारण बदललंय ना, बदल झालाय, परिवर्तन झालेलं आहे. निरंतर सतत क्षणाक्षणामध्ये परिवर्तन होतंय. अशा या भौतिक पंचमहाभूताशी संबंधित प्रकृती, भगवंतांची प्रकृती आहे, त्याला अधिभूत म्हणतात, पंचमहाभूताशी संबंधित आहे. हा सगळा निसर्ग, चंद्र सूर्यांसारखा, चंद्र सूर्य इंद्र, ज्या देवी देवता आहेत स्वर्गलोकात राहणाऱ्या, ही सगळी पद आहेत, पद. तिथे जीवात्मे बसतात आणि सगळ्या सृष्टीचा कारभार पाहतात. वरुण देवता आहेत, दश दिक्पाल आहेत, अनेक देवी देवता आहेत, 33 कोटी देवी देवता असं म्हटलेलं आहे, असं आलेला आहे उल्लेख. त्याच्याही मागे एक वेगळंच हे, पण त्या 33 कोटी देवता स्वर्ग लोकात राहतात. तेही जीवात्मेच आहेत, आपल्यासारखे मनुष्यासारखे. देव योनी आहे, ते भगवंत नाही आहेत, ते भगवंतांचे अंश आहेत, त्यांच्यासाठी काम करणारे आहेत. म्हणून त्यांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव म्हणतात. दैव, देवता, दिव्य स्वरूप आहे. त्यांचं स्वरूप कसं आहे ना, दिव्य असं तेजाने भरलेलं आहे. आपण देवी देवतांचे फोटो बघतो, बाजूला असं तेजोवलय असतं, कारण त्यांचं तेजोमय स्वरूप आहे, शक्तिमय स्वरूप आहे. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो. ते प्रत्येकामध्ये आहे, जिथे बघाल तिथे ते आहेत, प्रत्येकाला नमन केलं पाहिजे. म्हणून समदृष्टी का प्राप्त होते, समभाव का प्राप्त होतो, कारण प्रत्येकामध्ये परमात्मा दिसला तर दुसरा आहेच कोण, सर्व काही ते आहेत, प्रत्येक माझ्यातही आहेत. अशी जेव्हा अवस्था प्राप्त होते तेव्हा समभाव आपोआपच येतो, त्याला मुद्दाम काही करावं लागत नाही, मुद्दामून असं काही मनाला बजावावं लागत नाही. जे दिसतं आहे तसं वागतोय, परमात्मा दिसतोय प्रत्येकामध्ये, तर वागणंही तसंच होणार. आपल्याला कोणी शत्रू उरेल का, कोणी आपलं वाईट करेल का? जर परमात्माच आहे प्रत्येकामध्ये तर तो काळजी घेणार आहे, अशी जर खात्री असेल तर काय घडणार आहे वाईट आयुष्यामध्ये. आणि म्हणून मलाच अधियज्ञ, जे आपण यज्ञ करतोय, जो घास घेतोय, जो श्वास घेतोय, आपलं घरातलं कर्म, अगदी कपडे धुणं, भांडी घासणं, सामान लावणं, प्रत्येक गोष्ट, जेवण बनवणं, प्रत्येक कर्म हा यज्ञ आहे. तो यज्ञ म्हणून करायचा आहे, भगवंतांसाठी सेवा म्हणून करायची आहे, भगवान कृष्णांची सेवा आहे. आता सेवा म्हणजे ही भावना ठेवायची आहे, कारण कर्म देह त्यांनी दिलाय. देह काय तुम्ही घेतला म्हणजे कर्मामुळे जरी मिळाला असला तरी शेवटी प्रकृतीकडून मिळालेला आहे. मग तो जो देह आहे ते आपल्याला दिला गेलेला आहे, आपल्याला मिळालेला आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यातनं कर्म, त्या ज्यांनी दिलं, आता एखादा फर्निचर वाला आहे, त्याने सांगितलं अरे जरा हे बनव, फर्निचर वाल्याला एका मालकाने सांगितलं की मी पैसे देतो, माझ्यासाठी तू हे सगळं टेबल खुर्ची बनव, आणि त्याने जर टेबल खुर्ची बनवली आणि आपल्या घरी घेऊन गेला तर तो चालेल का? टेबल खुर्ची कोणासाठी बनवली आहे? त्या मालकासाठी बनवली आहे, त्याच्या मालकीची आहे, मग त्याला दिली पाहिजे. तर हा जो भाव आहे ना, स्वार्थीपणा सोडायला पाहिजे, तेव्हा परमार्थाला सुरुवात होते. स्व सुटतो आणि परम लागतो. जेव्हा आत्म्याचं ज्ञान येतो तेव्हा परमार्थ आपोआपच यायला लागतो. पुढची स्लाइड माताजी. फुलपाखरासारखं होतो आपण, कारण जो सुरमंत सतत त्या फुलपाखराचं चिंतन करतोय.
म्हणून आपण पण केलं पाहिजे. पाताळ लोक त्यांचे चरण आहेत, नेत्र चंद्र सूर्य आहेत, मस्तक उच्चतर लोक आहे. अशा विराट पुरुषाची कल्पना केली पाहिजे. सर्व काही त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे असा विचार केला पाहिजे आणि मग त्यांची आपण भक्ती केली पाहिजे. तर आता ही जी समोरची आहे ना, भीष्म पितामह, बघा सर्वांना माहिती आहे. विष्णू सहस्रनाम. आता हे जे ते जे शरपंजरी दिसतात ना तुम्हाला, अनेक बाणांच्या पंजरावर पडले, ते वाट बघत होते, इच्छा मरणी होते. आपल्याकडे इच्छा मरण नाहीये, पण भक्त विचारच करत नाही या गोष्टीचा. त्याला गरजच नाहीये विचार करायची. आता हे जे भीष्म पितामह आहे, त्यांना इच्छा मरणाचं वरदान मिळालं होतं. त्यामुळे हवा तेव्हा त्यांना मृत्यू येणं शक्य होतं. त्यांना ज्ञान होतं आध्यात्मिक, म्हणून त्यांनी थांबले ते. जोपर्यंत उत्तरायण सुरू होत नाही, देवांचा दिवस सुरू होत नाही, तेव्हाच त्यांनी गमन केलं या जगातून. तोपर्यंत ते वाट बघत होते. संक्रांती नंतर उत्तरायण सुरू होतं आणि तो देव जागे होता. देव आपल्या कामाला लागतात, तोपर्यंत ते झोपले असतात दक्षिणायनात. आणि संक्रांतीनंतर त्यांच्या कामाला सुरुवात होते, तेव्हा त्यांनी मृत्यू आपला स्वतःचा मागून घेतला. म्हणजे ते इच्छेने त्यांनी मृत्यू ओढवून घेतलेला आहे स्वतःवर. तर अंतकालेच, अंत म्हणजे शेवटची वेळ, जी अंत होतो तेव्हा, देहाचा अंत. आत्म्याचा अंत होणारच नाहीये, कारण आत्मा हा अमर आहे. मी जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हाही आपण सर्वजण होतो. त्याच्या आधी ध्रुव बाळ प्रल्हाद तेव्हाही आपण होतो. सर्वजण होतो. कुठे ना कुठे होतो, कुठल्या ना कुठल्या रूपात, कुठल्या ना कुठल्या देहात होतो. लाखो वर्षापूर्वीही आपण होतो. कारण आपण आहोतच. आपण कधीही मरणार नाही आहोत. हे फक्त देह बदलणं आणि नवीन धरणं एवढंच करतोय आपण. जसं कपडे बदलावे आणि नवीन कपडे बाहेरून आल्यावर बदलावे तितकं, किंवा फाटलेले कपडे, ही साधी दर जन्मात घडणारी, लाखो जन्म करत आलेली अशी गोष्ट, ती याच्यासारखं सवयीचं काय असणार आहे कपडे काढणं आणि कपडे घालणं. इतकी सोपी मृत्यूची घटना आहे. तर ह्याच्या अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशय. यात मुळीच संशय नाही. तू मनात त्याच्याबद्दल संशयच आणू नको. कारण अंतकाळी केवळ माझं स्मरण करत जो आपला देहाचा त्याग करतो, बघा देह सोडायचा आहे, आत्मा नाहीसा होणार नाहीये, तो तत्काळ त्या क्षणी माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, माझी प्राप्ती करतो. यात मुळीच संशय नाही. त्यांची कृपा प्राप्त होते. पुढची स्लाइड. अहन्यहनि भूतानि गच्छन्ति हयमालयम शेषास्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. रोज हजारो लोक मृत्यूला प्राप्त करतात, परंतु मूर्ख माणूस, आता आपल्या आजूबाजूला बघतो बघतो आपण किती युद्ध काय काय चालू आहे, अवर्षण येतं, वेगवेगळ्या आपत्ती होतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात, पण तरी आपल्याला वाटतं की मी मरणार नाहीये, मी अमर आहे. आता हे आपण आपल्या मनाला पटवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असं वाटतं की माझा मृत्यू कधीच होणार नाही. होणार आहे तेव्हा होणार आहे, काय करायचंय आता विचार करून, तेव्हाचा आत्ता कशाला आणायचं. आपण प्रत्येक जण आपण टाळतो. आपण विचार करायचं होईल तेवढं पळतो त्यापासून. म्हणून माझा मृत्यू कधीच होणार नाही अशा विचारामुळे जी तयारी करायला हवी ती आपण अजिबात करत नाही. कारण घाबरतो ना आपण, त्या मृत्यूच्या विचाराला पण घाबरतो. मृत्यू तर बाजूलाच राहिला. आणि म्हणून ही गोष्ट आहे, युधिष्ठिर महाराज पांडव जेव्हा वनवासात गेले होते तेव्हा सरोवराकडे पाणी प्यायला आले. तिथे यक्ष राहत होता आणि पाणी आणण्यासाठी एक एक पांडव गेले आणि प्रत्येकाला त्यांनी प्रश्न विचारला आणि जेव्हा उत्तर देता आलं नाही तेव्हा ते बेशुद्ध होऊन पडले. आणि अशा युधिष्ठिर गेले आणि त्यांनी त्यांच्या सर्व गोष्टींना त्यांनी विचारलं आश्चर्यकारक गोष्ट कोणती आहे जगामध्ये. तेव्हा हे जे उत्तर आहे ते दिलेलं आहे युधिष्ठिरांनी. आणि मग अशा वेळी हरिनामाचा प्रतिक्षण जप करायचा, प्रतिक्षण त्यांचं नाव घ्यायचं. नाव घ्यायची एकदा सवय लागली की प्रत्येक क्षणी त्यांचं स्मरण होईल. तर पुढची स्लाइड माताजी. यम यम वापी स्मरन् भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कौन्तेया, आपल्या देहाचा त्याग करत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, जो जो विचार करतो, त्याची जी जी मती असते, त्याची जी जी बुद्धी असते, त्याच्या मनात जे विचार असतात, त्या त्या भावाची तो निसंदेह भगवंतांच्या मुखातनं, संशयच नाही, संशयाला जागाच नाही, ह्याच्यावर तुम्ही काही म्हणू शकत नाही की असं घडणार नाही. असंच होणार. मनात शेवटच्या क्षणी जो भाव असेल त्यानुसार पुढचा देह प्राप्त होतो. तो तो भाव, ती ती गती प्राप्त होते. आपण बघा एखाद्याचा मृत्यू झाला की काय प्रार्थना करतो की देवा त्याला उत्तम गती मिळवते. आता गती म्हणजे काय, तो जाणार आहे कुठे. गती म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं, तर एका लोकातून दुसऱ्या लोकात जाणं. आता इथे हे त्याची जी गती कुठली प्राप्त होणार, एक ऊर्ध्व गती आहे, ती उत्तम गती आहे.
आहे त्या गतीत राहणं ते ठीक आहे त्या जन्मात पुन्हा पुन्हा भूलोकावर येणं. आणि खालची पण एक गती आहे, अधोगती. आता तिर्यक पण आहे, तिर्यक म्हणजे खालचे जन्म, खालचे लोक हे प्राप्त होणं. तर अधोगती नाही होता का? मग आपण ज्या वेळी जन्म घेतलाय, मृत्यू होईल तेव्हा आपण थोडासा टप्पा वरच्या मजल. आता एक विचार करा, मोठीच्या मोठी शिडी आहे आणि अनेक जीवात्मे शिडीवर उभे आहेत. अनेक ऋषीमुनी जे मुक्त झाले, जे सिद्ध झाले, जे भगवंतांना जाणतात, ते वरच्या वरच्या पायरीवर उभे आहोत. आता आपली वेळ आली आहे की आपल्याला हे सगळं ज्ञान होणार आहे, आपल्या समोर हे प्रकट होणार आहे. आपल्या खाली पण अनेक जीवात्मे आहेत, तर त्यांनाही मदत केली पाहिजे. आणि असं समजून नाही जाता का मी कोणतरी ग्रेट आहे, मी कोणतरी श्रेष्ठ आहे, बाकी सगळे अगदी कप्पट्टा समान आहे, सगळे तुच्छ लोक भरलेले आहेत जगात. अरे त्यांची वेळ येणार आहे, आपणही त्याच अवस्थेत होतो काही काळापूर्वी. आता आपल्याला प्राप्त होत आहे आणि आपल्या वरती अनेक जीवात्मे आहेत ज्यांनी हे सगळं प्राप्त केलंय. मग कशाचा अभिमान, कशाचा अहंकार बाळगायचा आहे? तर म्हणून आहे की अशी जो भाव आहे, आता ही भरत राजाची गोष्ट आहे, तो भक्त होता. असं असतानाही त्याला हरणाच्या बाळाला वाचवलं, चांगलं कर्म केलं, त्याने पुण्यकर्म केलं. पण करता करता असं भक्ताचंही होऊ शकतं. बघा, मी तुम्ही विचार करता करता एवढे त्याच्यात गंगून गुंगून गेला की हे आपल्याला समजावं म्हणून आहे, सावध राहावं म्हणून आहे. आणि शेवटच्या क्षणी त्याचं कसं होईल? आता आपण कोण बघणार आहे कोणाला? बघणारा तो परमात्मा आहे. प्रत्येकाचा दाणा पाणी त्याने दिले, आपण माध्यम आहोत दुसऱ्याला द्यायला. जर तुम्ही काही अन्नदान करत असाल तर तुमच्या मार्फत केलं जातंय. करणारा तो आहे, देणारा तो आहे, स्वामी तो आहे, मालक तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आणि मग अशा वेळी त्याला वाटलं की अरे त्याचं कसं होणार आहे, तू कशाला विचार करतोयस? तो सांभाळणारा तुझ्या मार्फत सांभाळला ना त्याला, मग आता पुढेही बघेल की तो त्याला. मग तो विचार केला, भरणाचा विचार, पुढचा जन्म लगेच हरणाचा मिळाला. पण नशीब की तो भक्त होता, त्याच्यावर भगवंतांची कृपा आहे. आता ही गोष्टी कशासाठी आल्यात की त्या समजाव्यात, त्यातून आपण तत्व घेतलं पाहिजे, त्यातून आपण तथ्य घेतलं पाहिजे. मग तो सुकी पानं खायला तर कळायला लागलं, अरे आसक्ती किती कठीण आहे, एक जन्म वाया गेला माझा. मग तो ती कुटी होती तिथे जाऊन आजूबाजूला बसून सुकी पानं खाऊन तो आपला, कारण ती कर्मयोनी नाहीये, ती भोगयोनी आहे. मग तो जन्म गेल्यानंतर त्याला जड भरताचा जन्म मिळाला, कारण तो जडवत आता मला कशात गुंतायचंच नाहीये पहिल्यापासूनच. कारण त्याला माहिती आहे, आतून स्मृती होती सर्व, तो विसरला नाहीये. आणि त्या भावात तो राहिला त्या हरणाच्या. आणि मग एक जन्म गेला ना पण तेवढ्यासाठी. म्हणून आपण किती बघा, म्हणजे प्रत्येक क्षणी कसं राहील. आणि हे काही असं नाहीये की काही त्याच्यात आनंदच आनंद आहे, त्याच्यातून सुखच मिळणार आहे, रसच मिळणार आहे. सिरियल पिचून बघतो ना आपण, त्यातनं उद्या काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, त्यापेक्षा अनेक पटीने, कोटीवधी पटीने मिळणारा हा भक्तिरस आहे. इतकं दिव्य अमृतात असं, अमृत असं त्याची चव आहे. जेव्हा ती चाखू तेव्हा ही सगळ्या गोष्टी तुच्छ वाटायला लागेल, संसार तुच्छ वाटायला लागेल, त्याच्या पुढे पुन्हा पुन्हा तो रस चाखावा अशी इच्छा व्हायला लागेल. पुढची स्लाइड माताजी. तर हीच आहे भरताची गोष्ट आहे ती. पण भक्त, आता कोणी विचारेल की तो भक्त होता मग त्याला असं कसं काय झालं? तर तसं नाहीये. म्हणजे पतन व्हायच्यासाठी तुम्ही आता शेवटचे तुम्ही एवढे आसक्त झालात आणि मग तुम्हाला परमात्म्यासाठी तुम्ही राज्य सोडलत आणि आलात रानावनात, आणि इथे येऊन तुम्ही जर अडखत असाल कुठल्या गोष्टीमध्ये तर काय होईल? पण कृपा आहे म्हणून त्या जन्मातही सर्व आठवण आहे. आणि मग जड भरत होऊन तो मुक्त झालेला आहे तो आत्मा. हे लक्षात घ्या. पुढची स्लाइड. तस्मात सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशय. म्हणून, आता म्हणून कशासाठी आले? मागचे जे सांगितलेत ना की जे जे घडतं, आणि त्यासाठी हे अर्जुना मग तू काय कर. आपण काय म्हणतो आता, तुम्ही मला खूप उपदेश केलात, खूप उपदेश ज्ञानाचे डोस पाचताय पाचताय पाचताय. अरे पण फायदा काय? आम्ही काय करू, मी काय केलं पाहिजे हे सांगतच नाही आहात. म्हणजे हे भगवंताचं काय म्हणतं ते आम्हाला, आम्ही काय करायला पाहिजे, मी काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे. म्हणून त्यांना तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण करत राहा, आठवण करत राहा. त्याच वेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचंही आचरण करत राहा. आपला संसार आहे, आपलं कुटुंब आहे, आपण जिथे राहतो, शेजार धर्म आहे, समाज धर्म आहे, राष्ट्र धर्म आहे, मानव धर्म आहे, प्राणी मात्रांशी असणारा धर्म आहे. जबाबदार आहे की आपण एखाद्या ठिकाणी राहतो तर आपण काहीतरी कर्तव्य आपण केलं पाहिजे त्यांच्यासाठी. म्हणूनच पुन्हा पुन्हा जन्म आहे ना, या जीवात्म्यांचं देणं घेणं आहे. ते आपले होते मागच्या जन्मी देणेकरी घेणेकरी, ते द्यायला घ्यायला परत आलेले आहेत ते आपल्याकडे. आणि प्रेम ते मागच्या जन्मीच आहे. काहींबद्दल उगाचच प्रेम वाटतं आणि काहींचा उगाचच आपल्याला राग येतो. तर हे उगाचच काहीच नसतं, ते सगळं मागच्या जन्मीचं असतं, फक्त आपल्याला आठवत नसतं. आणि तेच आपल्या जवळ येतात, तेच आपल्या म्हणजे आपल्या कुटुंबीय म्हणून आपल्या जवळ येतात, कारण आपल्याला त्यांचं देणं. पण ते प्रेमाने फेडलं. आपल्याला एखादी गोष्ट काढून द्यायची, किती दुःख दुसऱ्याला द्यायचं, पण तेच आपण आपल्या आवडीच्या माणसाला कसं देतो की भरभरून देतो. मग तसंच आपलं ऋण असं आनंदाने प्रेमाने असं फेडलं जावं सहजपणे, अशी ही व्यवस्था आहे.
की शत्रू पण येतो. आता मुलगा शत्रू म्हणून पण शत्रू पण असतो. तो तुमचा देणेकरी घेणेकरी म्हणून येतो. तो त्रास देतो. कारण हे मागच्या जन्मीचं सगळं चालत आलेलं आहे. तर ते समजून घेतलं आणि तसं वागलं आणि त्याच्यापासून अलिप्त झालं तर छान. अरे प्रेम तर कित्येक पटीने वाढणार आहे. कुटुंब तसंच राहणार आहे. फक्त आपण कसं शांत अवस्थेत समाधानी संतुष्ट कसे राहू आणि सगळं आयुष्य कसं सुखसमाधानी होईल आपल्या कुटुंबियांचं, आपलं, आपल्या आवडत्या माणसांचं. म्हणून तुझ्या धर्माचं आचरण सोडू नको. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम नाहीये इथे. इथे धर्म म्हणजे कर्तव्य, तुझी जबाबदारी, नियत कर्म, नियत तुला नेमून दिलेलं कर्म, तुला देहाची जी कर्म आहे, तुझे जे नातेवाईक आहेत, तुझे जे कुटुंबीय आहेत, तू राहतो ते तुझं जे काही तुझ्या देशाचं, समाजाचं, प्राणी मात्रांशी, मानवाशी तुझं देणं घेणं आहे ते तू फेड, उत्तमपणे फेड, धर्माचं आचरण कर. आणि स्वतःची कर्म मी करतोय, मी निमित्त मात्र आहे. देह तू दिलायस ना, माझे प्रत्येक कर्म तुझ्यासाठी आहे. पाहिजे तर प्रत्येक क्षणीला नाही ना आठवत, सकाळी उठल्यावर एकदा त्यांचं स्मरण करा की आज मी करेन ते चांगलंच करेन देवा. झोपताना म्हणा जे काही केलं ते तुला अर्पण. चांगलं वाईट जे काही घडलं, संसार चाललेलाच आहे, तो काही सुटणार नाहीये. आणि कुठे कसली वियोग नाहीये, भीती नाहीये. उलट उत्तम पद्धतीने कसा करायचा, मन कसं स्थिर राहील, तर या एवढ्याशा छोट्या गोष्टीने शक्य आहे. तर मन आणि बुद्धीला माझ्या काही स्थिर केल्याने स्वतःची कर्म अर्पण कर. आणि मन आणि बुद्धी, मन म्हणजे काय, स्थिर करणं म्हणजे काय ते आधी समजलं पाहिजे. बघा आपलं मन इतकं चंचल आहे. आपण बसलो आहोत एका वर्गामध्ये, ऐकतो आहोत लेक्चर, पण ते त्रिलोकात फिरून येतं एका क्षणात. कुठे कुठे जात आहे, भूतकाळात जात आहे, भविष्यकाळात जात आहे, कुठे जगाच्या पाठीवर जात आहे. मनात अनेक विचार, हे आपलं फिरतंय मन. त्याला स्थिर, आता फिरतच राहणार आहे, तो त्याचा स्वभाव आहे, तो काय करेल बिचारा. मग त्याला आपण मित्र बनवलं पाहिजे, त्याला चुचकारलं पाहिजे. आणि मग त्याला जर तुम्ही चुचकारलं, त्याला मित्र बनवलं. तुम्हाला एक गोष्ट सांगते, एका माणसाला एक भूत आहे ना, ते प्रसन्न झालं. आणि ते भूत असं होतं, अगदी भयानक अकराळ विक्राळ होतं. त्याला म्हणालं, तू आता जे सांगशील ना, मी तुझं सगळ्या इच्छा पूर्ण करेन. आणि माणूस खुश झाला, आता पूर्ण करणारं भूत मिळाल्यावर काय पाहिजे. मग त्याला सांगितलं, हे दे, ते दे, ते दे. प्रत्येक क्षण ते त्याची इच्छा पूर्ण करायचं, पटकन यायचं, परत समोर यायचं, आता पुढची इच्छा सांगा. मग तेव्हा म्हणायचं हे कर, परत यायचं, आता पुढची इच्छा सांगा, परत यायचं. अरे मग तो घाबरला, आता अरे इच्छा तर संपल्या ना, शेवटी कधीतरी इच्छा संपतीलच ना. आणि अशा झाल्यानंतर मग आता काय, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. अरे बापरे, आता काय करायचं, तो विचार करायला लागला. अरे आता हा तर, ह्या भूताला जर आता नाही काही सांगितलं तर हा मला तर खाऊन टाकेल. मग त्याने एक युक्ती केली. मग त्याने काय केलं, एका मैदानामध्ये एक मोठा खांब रोवला आणि त्याला म्हणाला ये. आला तो जेव्हा, आणि तो म्हणाला आता एक काम कर, माझं एक काम आहे, या खांबावरती वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर, असं तू करत राहा. त्याला गुंगवून टाकलं तिकडे. आणि मग तो जेव्हा त्याचं काम असायचं तेव्हा त्याला तो बोलवून घ्यायचा आणि काम सांगायचा, काम करून घ्यायचा, मग पुन्हा जायचं आणि पुन्हा ते वर खाली वर खाली. मग त्याला कुठेतरी गुंगवून टाकलं. आणि कुठे गुंगवून टाकलं, आता बघा, हे आपल्या आपल्या मनाला पण त्यांच्या चरणाशी गुंगवायचंय, की ते आपल्याला त्रास देणं, आपला मित्र बनवायचंय. ते आपला शत्रू पण बनू शकतं. पण शत्रू आपल्या घरात, आपल्या शरीरातच राहत असेल तर किती वाईट होईल. आपलं शत्रू वाईटच करणार आहे आपलं. आपल्याला शत्रूकडे तर आपला आपला कोणी व्यक्ती असेल त्याला टाळू तरी शकतो आपण, पण आपल्या आतल्या शत्रूला कसं टाळणार. तर अशा वेळी जर तुम्ही त्याला मित्र केलं, त्याच्याशी जर तुम्ही गोड बोललात, त्याला समजावलं, त्याला कुठे फिरता येते तुम्हाला तुम्हाला आपल्याला कळतंय की आपल्याला मन आहे ते काहीतरी वेगळं आहे आणि ते चंचल आहे, त्याला आणायचं ओढून. आता बाबा तू यांचं स्मरण कर, पुन्हा गेलं पुन्हा आणा, पुन्हा गेलं पुन्हा आणा. थोड्या वेळाने त्याला सवय होईल, ते आपोआप येईल, न बोलवता येईल. तर अशा रीतीने करायचंय. म्हणून तुला निस्संदेह, म्हणून बुद्धी आणि त्याला स्थिर करायची, प्रत्येक क्षणी त्यांचा विचार. पुढची स्लाइड. अभ्यास योग युक्तेन चेत्सनान्या न अन्यगामिन परम पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, आपलं मन विचलित होऊ न देता, विचलित म्हणजे काय, विचलित व्हायला एक क्षण पण लागत नाही. आपलं मन लगेच इकडे तिकडे दोलायमान होतं. अरे हे करू का मी, अरे की करू नको, अरे की करू नको. मग केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, मग मला काय मिळेल, आणि मग नाही केलं तर माझं काय नुकसान होणार आहे. आपण हे प्रत्येक क्षणी ते विचलित होत असतं, ते सतत डळमळीत असतं. पण त्याला विचलित होऊ द्यायचं नाहीये. सगळा विश्वास, श्रद्धा का महत्वाची आहे, त्याला तो विचलित होत नाही. जेव्हा श्रद्धा आपली बळकट होत जाते, विश्वास आपला एखाद्यावरचा बळकट होतो, तेव्हा मन पण तिकडे शांतपणे राहायला लागतं, कारण मनामधले संशय नाहीसे झालेले असतात. मग ते अविचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर, निरंतर शब्द बघा, अंतर. अंतर कधी असतं, जेव्हा दोघं, आता आपण आहोत, आपल्यामध्ये अंतर आहे, मी हे तुमच्याशी झूम वरनं बोलतेय, तर असं आहे. किंवा निरंतर म्हणजे काहीतरी मध्ये अटकाव आहे. अंतर म्हणजे काहीतरी दोघांमध्ये असणारा
फरक किंवा दोघांमध्ये असणारं अंतर, पण आता इथे निरंतर म्हणजे एक क्षणही न सोडता अशा रीतीने म्हणजे एक क्षणही वाया न घालवता स्मरणामध्ये आठवणीमध्ये युक्त, युक्त म्हणजे सतत त्या अवस्थेत राहणं, योगामध्ये युक्त होणं, योगामध्ये राहणं. माझे अर्थात परमपुरुषाचे ध्यान करतो. ध्यान म्हणजे काय? सर्वात सोपी गोष्ट आहे. आपण एका ठिकाणी बसलेलो असतो तर आपण कशा ना कशाचं ध्यान करतो. आपल्याला जे काही करायचंय ना, मग त्याचा आपण विचार जो करतो त्यालाच ध्यान म्हणतात. आपण आपलं मन केंद्रित करतो. हे ध्यान परमात्म्याचं करायचंय, मनात त्यांचा विचार आला पाहिजे. आणि त्यांचा आपण कोणाचा विचार करतो सांगा मला? जो आपल्याला आवडतो, ज्याच्या आपण प्रेमात असतो, जे आपल्या अत्यंत प्रेमाची व्यक्ती असते, आपण तिच्याबद्दल जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तिचा आपण विचार करतो. आपल्या दृष्टीने जे महत्वाचं नाही त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. ज्याच्यावर आपण प्रेम करत नाही आपण त्याचा विचार करत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल कधीतरी येतो क्वचित, पण ज्याच्यावर प्रेम करतो, ज्याच्या जो महत्वाची गोष्ट आहे आपण सतत त्याचाच विचार करत असतो. मग भगवंत महत्वाचे वाटले पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, ते आतून उमलून आलं पाहिजे, आतून ते प्रेम जाणवलं पाहिजे, मुद्दामून केलेलं नाहीये. आणि मग तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. पुढची स्लाइड माताजी. आता ही अजामिळाची गोष्ट आहे. अजामिळ होता तो एक आधी एक म्हणजे चांगला ब्राह्मण होता, तो सच्शील होता. पण एकदा तो रानात गेला तेव्हा त्याने एका वेश्येला आणि एका दुर्जन पुरुषाला पाहिलं आणि मग त्याचं मन आहे ना बघा, मन आपलं कसं लगेच अधोगती जाऊ शकतं हे या गोष्टीवरनं आपल्याला कळतं. आपण ह्याच्यात अनेक प्रश्न विचारू शकतो. अरे मग तो भक्त आधी चांगला होता, मग आता तो असं कशाला वागायला लागला, आणि मग त्याला का असं झालं, मग भरताला तरी काय, तो भक्त आहे ना, मग का असं झालं. तरी असं असा नाहीये विचार करायचा. घडताना गोष्टी आता या सगळ्या कार्यकारण भावाने गोष्टी घडत असतात. प्रारब्ध असतं, अनेक जन्मांच्या हे असतात या गोष्टी, त्या आपल्या गुंतागुंतीच आहे सर्व काही. पण त्यातनं घ्यायचं तेवढं तर घ्यायला पाहिजे. तर तो आधी सदाचारी होता, पण त्याने त्यांना पाहिलं विहार करताना आणि मग तो मोहित झाला त्या वेश्येवर. आणि मग तो सतत तिचं चिंतन करायला लागला, ती कशी मिळेल मला, ही भागवत महापुराणाची गोष्ट आहे. मग त्या वेश्येला त्याने प्रसन्न करण्यासाठी सगळी संपत्ती पित्याची देऊन टाकली. त्याची कुलीन नवविवाहिता पत्नी होती, तिचा त्याग केला. लुटमारीचं, तिला पैसे कुठून आणणार, आता दिली संपत्ती आहे काय. मग लोकांना लुटमारीचे धंदे करायला लागला, जुगार फसवणुकीचे धंदे, अशी 88 वर्ष त्याने व्यतीत केली. आणि त्या वेश्येपासून त्याला 10 पुत्र झाले. तर त्या 10व्या पुत्राचं नाव त्याने नारायण असं ठेवलं. आणि तो त्याच्या मोहात इतका बद्ध झाला होता की जेव्हा त्याची मृत्यूची वेळ आली तेव्हा यमदूत आले. त्याचा कारण काय आयुष्यभर वाईटच काम केलेलं आहे. आणि यमदूत बघा तुम्हाला चित्रात दिसत असतील, ते त्याचा प्राण घेण्यासाठी आले. तर त्याने लगेच त्याला आठवण झाली आपल्या मुलाची. नारायण नारायण त्याने आपल्या मुलाला हाका मारल्या घाबरून, कारण आवडत्या गोष्टीची आठवण. ते नारायण नारायण असं त्याने म्हटलं. त्या क्षणी त्या नारायण हे शब्द विष्णुदूतांच्या कानावर पडले आणि तिथे ते त्याचं सूक्ष्म शरीर खेचत होते यमदूत. तिथे त्या क्षणी ते विष्णुदूत आले आणि त्यांना तर यमदूत म्हणाले, अरे तुम्ही काय करताय, ह्याने जे आतापर्यंत शास्त्राज्ञेचं उल्लंघन करून स्वच्छंद आचरण केलंय, वेश्येबरोबर आयुष्य घालवलंय, तर याचं पापमय आहे, आता ह्याला नरक यातना भोगून पापाचं प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. तर भगवंतांचे विष्णुदूत त्याला म्हणाले, याने जरी कोटी जन्माची पापराशी केली आहे असेल तरी पण तेव्हा त्याने नारायण म्हटलं, विवश होऊन का होईना, नकळत का होईना त्यांनी त्यांचं नाव घेतलं. तर त्याने त्या मोक्षप्रद कल्याणमय नावाचं उच्चारण केलंय आणि त्या क्षणी त्याची सर्व पापे नाहीशी झालेली आहेत. कारण अशी अंतकालेचं मामेव हे त्यांनी विष्णुदूतांनी सांगितलं. आता ह्याच्या मागचं काय, जर तुम्ही चुकून उपहास करताना, गाण्याची तान घेताना, कोणाची अवहेलना करताना, जर तुम्ही चुकून जरी या नावाचं पडताना, घसरताना, फ्रॅक्चर होताना, साप चावताना, आगीत जळताना, जखमा होताना हरी हरी किंवा त्यांच्या कुठल्याही नामाचं नारायण नारायण असं उच्चार केलं तर तो यमयातनेस प्राप्त राहत नाही. पण गंमत अशी आहे की आपल्याला आठवणारच नाहीये. जर तुम्हाला त्याची जर सवय नसेल त्यांच्या नावाची, तर अशा वेळी तर अजिबातच आठवण होत नाही. त्यामुळे हे लक्षात घ्या की मी काही पण करेन आणि शेवटच्या क्षणी त्यांचं नाव घेईन, शक्य नाही. त्याचं चांगलं आधी त्याचं सदाचारी होता, काहीतरी त्याने केलं होतं म्हणून केवळ ते घडलेलं आहे की तो नारायण म्हणाला आणि ते आले. याचा अर्थ असा होत नाही काही करा आणि शेवटच्या क्षणी नाव घ्या. तर असा अर्थ नाहीये की नुसतं नाव किती महत्वाचं आहे. एक नारायण नाव यमदूतांना हसकवून लावलं त्या विष्णुदूतांनी. आणि मग ते म्हणाले तुम्ही याला घेऊन जाऊ शकत नाही. त्याने नकळत का होईना नारायण म्हटलेलं आहे. मग त्याच्यामुळे मग त्याला कळलं की अरे एका नारायण नावाने मग मी आयुष्यभर नाव घेतलं असतं तर काय अवस्था होती. मग तो म्हणतात त्याच्या भक्तीचा उदय झाला आणि मग त्याला पश्चाताप झाला. मग त्यांनी त्याला सांगितलं ठीक आहे तुला झालाय ना. मग तीव्र विरक्ती निर्माण झाली. मग ते हरिद्वार इथे जाऊन राहिले आणि आपलं सर्व आयुष्य आणि इंद्रिय त्यांनी त्यांच्या नामस्मरणात लीन केली. आणि मग जेव्हा अजामिळाला घ्यायला आले बघा, त्यांचं रूप विष्णूंसारखं झालेलं आहे बघा. कारण विष्णुदूतांचंही तसंच रूप आहे. मुक्ती 4 प्रकारची आहे.
सारूप्य, सायुज्य खरी 5 आहे, साष्टी पण आहे ऐश्वर्याची, पण सारूप्य त्यांच्यासारखं रूप, सायुज्य त्यांच्याशी युक्तता, त्यानंतर सामिप्य त्यांच्या जवळ राहणं, आणि सालोक्य त्यांच्या लोकात राहणं. पुढची स्लाइड माताजी. मनुष्याने परमपुरुषाचं सर्वज्ञ, त्यांना सर्व काही माहिती आहे, पुरातन, फार जुने आहेत ते, पण ते बघा वय बघा त्यांचं, वाटतंय का म्हातारे दिसतायत का? नाही, कारण ते सच्चिदानंद रूप आहे त्यांचं. नियंता, सर्वांचे नियंत्रक आहे, अणुपेक्षाही सूक्ष्म, एका छोट्या अणुमध्येही ते सामावलेले आहेत, सर्व गोष्टींचे पालन करता. आपल्याला वाटतं आपण कुटुंबांचं पालन पोषण करतोय, पण खरे पालन करता कोण आहेत तर ते आहेत. सर्व भौतिक कल्पना, आपल्या ज्या कल्पना थिट्या आहेत, कमी आहेत, अपूर्ण आहेत, आपण त्याच्या पलीकडे ते आहेत, अचिंत्य, आपण त्यांच्याबद्दल विचार करू शकत नाही, कारण आपली कल्पनाशक्ती पण ठिटी पडते. नित्य सतत आहेत असे ते पुरुष, पुरी शरीरे वसती इति पुरुष, आपण ते परमपुरुष आहेत. या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. पुढची स्लाइड. कसं ध्यान केलं पाहिजे असं समजून केलं पाहिजे. बघा ब्रह्मदेव पण त्यांचं ध्यान करतायत, सर्व देवी देवता त्यांचं ध्यान करतायत. पुढची स्लाइड. भगवान शंकरही त्यांचं ध्यान करतायत. आता हे का करायचं, आता हा मूळ प्रश्न आहे बघा, हा महत्वाचा आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमांगताः. आता कसं आहे माहितीये का, की आपल्याला असं वाटतं, आता ह्यांनी असं म्हटलंय की मला प्राप्त झाल्यावर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात येत नाहीत, ते दुःखाने भरलंय, कारण त्यांना सर्वोच्च सिद्धी प्राप्त झालेली आहे, परमसिद्धी प्राप्त झाली आहे. म्हणजे जेव्हा भक्ती करता करता सिद्धी, पूर्णता, आता काही मिळवायचं राहिलेलं नाहीये, फक्त सेवा आणि भक्ती. तरी पुन्हा तात्पुरतं दुःखालयम अशाश्वतम. बघा तुरुंगात एखादा माणूस जर अनेक वर्ष राहिला, तर जेव्हा सोडायची वेळ येते तेव्हा तो प्रश्न विचार येतो, अरे त्याला इतकी सवय झाली आहे त्या तुरुंगात राहायची आणि त्या जीवनाची, की बाहेर पडायचं म्हटलं तरी तो म्हणतो, अरे मी इथे मस्त इतके दिवस माझं चांगलं खाणं पिणं, भले काय खराब माझ्या मनाविरुद्ध काही मिळत असलं तरी पण शेवटी मला जायचं नाहीये तुरुंगातून, असं पण त्याच्या मनात विचार येतो. आता पोपटाला जर लहानपणापासून पिल्लू ठेवलं असेल आणि जर तेव्हा त्याला दार उघडून त्याला कोणी बाहेरच्या मोकळ्या जगात सोडायचा प्रयत्न करेल, ते घट्ट धरून ठेवेल त्या पिंजऱ्याला, त्याला जायचंच नाहीये तो पिंजरा सोडून, त्याला माहितीच नाहीये बाहेर जग आहे, त्याला जे दिसतंय तेवढंच जग आहे त्याचं, त्याला जे मिळतंय खायला त्याला वाटतं की अरे मी बाहेर गेलो तर माझं कसं होणार, हीच अवस्था. पुढची स्लाइड. आता बघा सगळीकडे लढाई आहेत, युद्ध आहे, सगळीकडे दुःख आहेत, काय होईल सांगता येणार नाही, कधी बॉम्बस्फोट होतील, कधी दुष्काळ पडेल, कधी उष्णतेने काही होईल, उष्माघात होईल, कधी अतिवर्षण होईल, कधी भूकंप होतील, युद्ध होतील, अणुबॉम्ब टाकला जाईल. तर या अत्युच्च ब्रह्मलोक जरी घेतला आणि अगदी खालचे लोक घेतले, सर्वत्र हे चालू आहे. स्वर्गात पण लढाई आहेत, पृथ्वीवर आहेत, नरकात यातना आहे, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे, पुन्हा पुन्हा मृत्यू. आपण आताच थकून गेलोय खरं म्हटलं तर, काय होईल भीती वाटते मनामध्ये, की युद्ध चाललंय, कुठे चाललंय जग असं वाटायला लागतं. पण माझे धाम, माझं घर, धाम, घर, बघा घरासारखं काय असतं प्रिय, आपल्या स्वतःच्या आई वडिलांच्या पेक्षा काय असतं प्रिय, हे आपले सर्वांचे मुळातले आई वडील आहेत, बीजप्रत पिता आहेत, मग त्याला कधीच पुनर्जन्म नसतो. पुढची स्लाइड. जबरदस्ती जन्म घेऊन यावा लागत नाही, मग त्यांचं पार्षद म्हणून येता येतं. मानवीय गणनेनुसार 1 सहस्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचं हे आपलं झालेलं आहे. ब्रह्मदेवांचं 1 सेकंद म्हणजे आपली 1 लाख वर्ष आहेत. जर आपण ब्रह्मलोकात 14 लोक आहेत, त्यातला 7वा आपल्या या ब्रह्मांडामध्ये 14 लोक आहेत, 14 भुवन आहेत, आणि त्यातला आपण बरोबर मधोमध आहोत, भुवर लोक, मर्त्य लोक. आपल्यावरती भुवर लोक आहे, म्हणजे पितरांचा लोक आहे, अंतरिक्ष, त्याच्यावर स्वर्ग लोक आहे, त्याच्यावरती आहे महर लोक, तिथे वेगवेगळे दक्ष प्रजापती, नंतर सप्तर्षी, नंतर वेगवेगळे सिद्ध पुरुष, हे सगळे वरती राहतात लोकांच्या भल्यासाठी काम करायला. तर महजन तप सत्य, तर हे जे 4 लोक आहेत, तर ते ब्रह्मलोकांचा लोक शेवटचा आहे, आणि तिकडचा प्रत्येकाचा काळ वेगवेगळा आहे, हे गुंफलेले आहेत एकमेकांमध्ये, पण एका एका डायमेन्शन मधला दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जाऊ शकत नाही तो देह असल्याशिवाय. तर ब्रह्मदेवांचा कल्प म्हणजे 1 हजार चतुर्युग, आपला आता कलियुग म्हणजे 4,32,000 वर्ष आहेत, त्याचं दुप्पट द्वापार, त्याच्या तिप्पट त्रेता, त्याच्या चौपट कृत, असं 1 चतुर्युग, अशी 1 हजार चतुर्युग, म्हणजे ब्रह्मदेवांचा एकच दिवस आहे फक्त. म्हणजे सर्व जीव तेव्हा अव्यक्तातून व्यक्त होतात आणि पुन्हा त्यांची रात्र होते, पुन्हा अव्यक्तावस्थेत. किती बघा, 1 हजार चतुर्युग झोपायचंय, अव्यक्तावस्थेत राहायचंय, कल्पना करा. मग सर्व जीव अस्तित्वात येतात आणि रात्र चालू झाली की आपोआपच ते पुन्हा ते म्हणजे अव्यक्तावस्थेत जातात. पुढची स्लाइड माताजी. एवढा काळाचा प्रचंड विस्तार आहे.
आता याहून एक अव्यक्त प्रकृती आहे त्यांची, राधाराणी, त्यांची आल्हादिनी शक्ती, जी तुम्हाला अंतर्मुख करते, जी तुम्हाला या सगळ्यांच्या पलीकडे सांगते. ती परा आणि अविनाशी आहे. ती आल्हादिनी शक्ती, अंतरंगा शक्ती, संपूर्ण जगाचा प्रलय झाला तरी ती नाश होत नाही. तुम्हाला ते सगळं ज्ञान करून देणारी त्यांची परम प्रेमास्पद शक्ती आहे. पुढची स्लाइड. आता हे सगळं आहे ना, मी तुम्हाला समजावून सांगेन. हे बघा, हे सहस्रदल कमलाचं एक कमळ आहे, त्याच्यावरती 12 कमळ आहे. हे पीक गुलाबी रंगाचं, ते गोलोकधाम वृंदावन आहे. आणि गोलोक आहे तो गोलोक, आणि तिथे वृंदावन आहे, ते सगळं मथुरा आहे, ते सगळं मोठं आहे खूप. नंतर खाली जे तुम्हाला निळं दिसतंय ना, ते वैकुंठ आहे. आणि आपण कुठे आहोत तर खाली जो काळा गोल दिसतोय ना, त्याच्यामध्ये गर्भोदकशाही पहुडलेले आहेत. त्यांच्या नाभी कमळातनं कमळ आले आणि त्याच्यावरती 14 लोक आहेत. आणि इथे शिरोदकशाही विष्णू इथे वरती पहुडलेले आहेत बघा, या कारण सागरात निळ्या रंगात. त्याच्यावरती ब्रह्मज्योती आहे. ही वैकुंठ आहेत, अनेक वैकुंठ आहेत. तर ही वैकुंठ पिवळ्या रंगाची वैकुंठ आहे, त्याच्यामध्ये साकेत धाम आहे प्रभू रामचंद्रांचं. आणि गुलाबी दिसतंय ते गोलोकधाम वृंदावन आहे. पुढची स्लाइड. तर याला परमधाम की म्हणतात, ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे. तर हे जे परमधाम आहे, तिथे सर्व इच्छा पूर्ण होतात. तिथे चिंतामणीचे प्रासाद आहेत, कल्पवृक्ष आहेत, सगळे खाद्यपदार्थ तिथे, सुरभी गायी आहेत, त्या दुधाचा पुरवठा करतात. सर्वश्रेष्ठ असं आहे. अशा कृष्णांच्या लीला बघतोय. पुढची स्लाइड माताची. वेगवेगळ्या भावानी, वेगवेगळ्या वात्सल्य भाव आहे बघा. पुढची स्लाइड. हरे कृष्ण. तर ह्या बघा, राजा कुलशेखरांची प्रार्थना, की ते म्हणतात शेवटच्या क्षणी माझा घसा जो आहे तो आकुंचन पावला असेल, शब्द फुटणार नाहीये त्याच्यातून, तर अशा वेळी मी तुझं स्मरण कसं करणार. त्यामुळे मी निरोगी असताना जर मृत्यू आला तर मी तुझी आठवण नक्की करेन. म्हणजे बघा, ते म्हणतात की मला मृत्यू निरोगी अवस्थेत येऊ दे, म्हातारपण आणि कंठ अवरोध होऊन अशा वेळी नको येऊ दे. पुढची स्लाइड माताजी. ही सर्वात महत्वाची स्लाइड आहे बघा. आपल्या सगळ्यांना वेदांचा अभ्यास करायचा असतो, वेगवेगळे तप करायची असतात, वेगवेगळे दान धर्म आहेत, सकाम कर्म आहे. आपल्याला यज्ञ पण आजकाल भरपूर केले जातात, पण काहीतरी हेतू ठेवून केले जातात, की मला काहीतरी पाहिजे, किंवा कोणाला चांगलं आपल्याला द्यायचंय, तर मनामध्ये कदाचित फक्त चांगलं मला करायचंय म्हणून मी करते, किंवा मला चांगलं म्हणावं म्हणून मी करते. काही अशा हेतू असतो, पण परमात्म्याचा संबंध नसतो. तर हे जे सगळ्यांचं फळ आहे, ते सगळं काही फक्त भक्तिमय सेवा, म्हणजे तुम्हाला आयुष्य घालवायची गरज नाहीये, वेदाचा अभ्यास करायची गरज नाहीये, किंवा तपाचरण करायची गरज नाहीये, मोठे मोठे यज्ञ करायची गरज नाहीये, दान द्यायची गरज नाहीये. ही चांगली चांगली कर्म केली ती फक्त स्वर्गलोकात जायला मिळतं. स्वर्गलोकात 3रा लोक आहे, त्याच्यावरती 4 लोक आहेत अजून, आणि तिकडे गेल्यावर पुन्हा जन्म घेऊन इथे यावं लागतं. तर तुम्ही ज्या लोकात राहता तो तात्पुरता आहे. पुन्हा ते पुण्य संपलं की पुन्हा ते क्षीण झाल्यावर यावं लागतं. म्हणून अशी ठिकाण हवं की जिथून पुन्हा यावं लागणार नाही. तिथे प्रत्येक क्षण आनंद आहे, कोणाचा वियोग नाहीये, सगळे आपली लोक आपल्या बरोबर आहे, भगवंतांची सेवा आहे, प्रत्येक क्षण त्यांचा विचार आहे, आनंदी आनंद आहे, कशाची कमतरता नाहीये, कसलंही दुःख नाहीये, म्हातारपण नाहीये, गर्भाशयात राहणं नाहीये, आजारपणाची भीती नाहीये. तर अशी अवस्था जी आहे की पुढच्या क्षणी काय होणार आहे, कधी युद्ध होईल, कधी कोण बॉम्ब टाकेल, कधी काय होईल, कशाचीच चिंता नाहीये. असं इतकं सुंदर, इतकं वातावरण कायमचं, अशी अवस्था प्राप्त होणं सगळ्यांची हीच अपेक्षा आहे प्रत्येकाची आपल्या. मग भक्ती मार्ग, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य जो आहे ना, त्याला वेगळं काही करावं लागत नाही. वेदाचा अभ्यासाचं जे फळ आहे, यज्ञाच्या आचरणाचं जे फळ आहे, तपाचरणाचं फळ आहे, दानाचं फळ आहे, अन्य तुम्ही जी काही आपण कर्म करतो, मला काहीतरी पाहिजे, तर त्या सगळ्यांची फळं ही त्याच्यापासून तो वंचित होत नाही, त्याला ती सगळी मिळतात न करता पण. किती मोठी गोष्ट आहे. पण तुम्ही नुसता वेदाचा अभ्यास करायचा म्हटला, एक जन्म पुरा पडणार नाही. संस्कृत शिकायचं म्हटलं, आणि तर एक जन्म ऋग्वेदासाठी लागेल, एक जन्म सामवेदासाठी लागेल, एक यजुर्वेदासाठी लागेल, एक अथर्व वेदासाठी लागेल, एक उपनिषदांसाठी लागेल. किती जन्म घेणार. मग एकच गीता शिकली, सर्व काही त्यात आलं. आणि सर्व फळ जे तुम्हाला हवंय, जे आपल्याला हवंय, ते केवळ या भक्ती मार्गातून प्राप्त होतं. आणि शेवटी त्याला परम शाश्वत अशा धामाची, घराची, घरासारखं काय आहे आवडीचं. आपण कुठेही फिरलो जगाच्या पाठीवर, घरी येतो तेव्हा किती निश्चंक असतो, तिथे किती आपल्याला सुखद असं वातावरण, तिथे आले किती आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्याचं वर्णनही करता येत नाही. मग परमधामाला जाणं त्यासारखं आनंददायी काय असेल, जे आपल्याला माहिती नाही, आपण विसरलोय. आपल्याला भीती वाटायला लागली या सगळ्या गोष्टींची, कारण आठवत नाहीये ना काही.
मग त्या परमधामाची शाश्वत ते कधी नाहीसं होणार नाहीये. पुढची स्लाइड. तर असे हे अर्जुनाचे 8 प्रश्न होते. मृत्यूसमयी कृष्णाचं स्मरण कसं करायचं, आणि त्यानंतर शुद्ध भक्तीने कृष्णाचं स्मरण, भौतिक जगाविरुद्ध आध्यात्मिक जगत, आणि प्राप्तीमध्ये शुद्ध भक्तीची सर्वोच्चता. भक्ती किती महत्वाची आहे, सर्व काही प्राप्त होतं. तर हे महत्वाचं आहे. नुसतं वेदाचा अभ्यास केला तर त्याचं जे काही सार आहे, भगवद्गीतेत सर्व सार आले, सर्व जीवात्म्यांसाठी सांगितली आहे, सर्वांसाठी सांगितले. कोणी नाही ज्याच्यापासून वेद जे आहेत ना ते फक्त पुरुषांनी, ब्राह्मण पुरुषांनी शिकायचं असं म्हटलेलं आहे, जर त्याचे जर नियम आणि अधिकारित्व म्हटलं तर. पण ही प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक जीवात्म्यासाठी भगवद्गीता आहे. आणि प्रत्येकाने ते म्हणजे असं कोणालाही वंचित केलं जात नाही त्याच्यापासून. इतकं महत्वाचं आहे. कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? हरे कृष्ण. सगळ्यांना अनम्यूट करा माताजी.